उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला 12 मतांची चपराक बसली आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फुटलेली 12 मतं कुणाची होती असा सवाल उपस्थित झालाय। ती महाराष्ट्रातली मतं असल्याचाही दावा सत्ताधारी खासदार करतायत। तर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय। मात्र ती मतं फुटतील असा अंदाज होता असं खासदार राऊत म्हणाले। त्यामुळे खासदार राऊत यांचा अंगुली निर्देश नेमका कोणाकडे होता असाही सवाल उपस्थित होतोय। अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढले। विरोधी पक्षाची एकजूट दिसली। आमच्या उमेदवारांना 300 मतं मिळाली। आमची साधारण 314ची ताकद होती। समस्त विरोधी पक्ष 314। 15 मतं अवैध ठरवली। निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे। जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं। आपण म्हणता की क्रॉस वोटिंग झालंय, 10-12 काय असेल ते झालं असेल। साधारण ज्याच्या हातात सत्ता आहे, प्रचंड ताकद आहे, पैसे आहेत, त्यांना फक्त 10 मतं तिकडे तिकडे करता आली आणि ही 10 मतं कोणती असावीत साधारण आम्हाला अंदाज पहिल्यापासून होता। आम्ही नाराज नाही, आम्ही निराश नाही, आम्ही लढलो आणि 300च्या आकड्यावरती आम्ही थांबलो। हा आकडा लहान नाही, त्या मतं फुटतील असा अंदाज नाही। काही मतांच्या संदर्भात जो संशय होता आणि हा संशय देशभरातला आहे, तो काय एका राज्यातला नाही ना। संपूर्ण हे इतकं मोठं देश आहे आणि देशामधले इतके खासदार आहेत, प्रत्येकाची प्रत्येकाला माहिती असते। कोणी कोणाला फोन केलेत, कोण कोणाला भेटलेलं आहे, कोणी कोणाला चहाला बोलवलेलं आहे। त्यांच्याकडे पेगासिस असेल, आमच्याकडे बरेच काही ॲक्सेस असतात ना। नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाची 25 मतं फुटली असं बोलत नाही आणि पवार साहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाही। असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही। हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? स्वतःचा स्वाभिमान गहाण पडला, स्वतः गुलामी पत्करतायत आणि इतरांवरती शिंतोडे उडवत आहेत। हे जे कोणी लोक आहेत शिंदे गटाचे वगैरे, त्यांना सांगा जाऊन फार शहाणपणा करू नका। नाहीतर नेपाळमध्ये जे झालंय ना, लोक रस्त्यावरती आले, तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही। या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत।